धम्म आपल्या दारी धम्म चर्चा व परिचय चक्रपाणी कुटुंबांकडे मानेवाडा येथे पापाच्या बापाचे नाव तृष्णा लालच आहे. ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची संकल्पना धम्म आपल्या दारी. बघा काय आहे धम्म आपल्या दारी संकल्पना. ग्राफीन वटणीसर धम्म रॅलीचे स्वागत चक्रपाणी कुटुंबांनी फुलाच्या वर्षावाने या धम्म रॅलीचं स्वागत केलं. आपला धम्म घरी आला आहे, त्यांचं स्वागत या फुलाच्या वर्षावाने करत धम्म रॅलीमध्ये सामील सर्व लोकांच्या वरती फुलांचा वर्षाव करण्यात आला. बघा ग्राफिन रोटी. आज या ठिकाणी आपला जो धम्म रॅलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी वंदनीय भिक्षुणी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी आदरणीय चक्रवर्ती कुटुंबियांना विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. आनंदात आणि शांत चित्ताने धम्म रॅली विज्ञान नगरीतून निघाली. विज्ञान नगरवरून रस्त्याने जात असताना धम्म रॅलीकडे आजूबाजूचे माणसं उभे राहून बघत होती. ही रॅली कुठे चालली, ही कोणाकडे चालली, ही कशाची आहे, अशा प्रकारे वेगवेगळ्या नजरेने आपल्याकडे बघत होती. जेव्हा बाहेर आल्यानंतर त्यांना पंचशिलाची दुपट्टी आपल्या अंगावर घेतलेली, हातामध्ये धम्म ध्वज घेतलेला आणि शांत चित्ताने बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि ती चॅन्टिंग त्या सोबत येत होता. अशा प्रकारे आपण या ठिकाणी येऊन ज्यांच्या घरी आलो, आयुष्यमान शेषरावजी चक्रपाणी, त्यांच्या दारावर धम्म रॅलीचा अत्यंत सन्मानपूर्वक पुष्पाचा वर्षाव करून या धम्म रॅलीचा त्यांनी कुटुंबियांनी त्यांचा स्वागत केला, सन्मान केला आणि सन्मानपूर्वक त्यांनी आपल्या घरात त्यांना जागा दिली. या ठिकाणी येऊन आपण बुद्धाला वंदन केली. बुद्धासमोर आपण नेहमीप्रमाणे आपली वंदना घेतली. तसे ज्यांच्याकडे आपण आलो हे साधक आहेत, यांच्या कुटुंबात सातत्याने धम्माचा प्रचार प्रसार होत असतो. सरांची 2 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे. सर सातत्याने धम्माचा अभ्यास करतात, धम्माला आपलं जीवन अर्पित केलेलं आहे. जो मनुष्य धम्माला आपला जीवन अर्पित करतोय, धम्माला सातत्याने त्या कामात तो गुंतलेला असतो. धम्म हा एक निसर्ग आहे. ज्याप्रमाणे आपण निसर्गाचं संगोपन करतोय, जसं आपण वृक्षाला लावलं, त्याला बीजांपासून तर त्याचा मोठं होईपर्यंत त्याला पाणी, खत, मूत जे काही दिल्यानंतर तो झाड आपल्याला चांगला ऑक्सिजन देतोय. आपल्याला ती औषध पाणी असेल तर औषधाचं काम करतोय, शेवटी तो आपल्याला इंधन म्हणून कामी येतोय. तसंच बुद्ध जीवन आहे. आपण मानवी जीवन, धम्म जीवन जगत असू तर आपल्याला कुटुंबामध्ये चांगले आचरण मिळतं आणि आपल्याला सुद्धा तशाच प्रकारचे दुसरे अनुयायी मिळतात. सर धम्म जीवन जगत असताना त्यांचा मुलीचा लग्न तशाच प्रकारे विपश्ची जे धम्माला जाणतात, मानतात, कुठे त्यांना जास्त शोध घ्यावा लागला नाही आणि ती मंडळी त्यांच्या पर्यंत आली. आज ते सुद्धा आनंदाने खुशीने म्हणतात की मला धम्म काम करत असताना किंवा धम्माच्या संगतीत राहत असताना
धम्माचे जे जे ठिकाणी जे जे प्रोग्राम असेल त्या त्या ठिकाणी मी सामील होतो. म्हणजे धम्माला मी आचरणित करतो, अनुसरित करतो. माझ्या कुटुंबातील मुलांना सुद्धा मी ते करण्यास सांगतो. म्हणून माझ्या मुलीला मला जसा पाहिजे तसा कुटुंब मिळाला. बघा, आपण जर धम्मजीवन जगत असलो तर धम्म हा निसर्ग आहे. आपण म्हटलं गेलं, निसर्ग माणसाला हा मदत करतोय. निसर्गाबद्दल आपण म्हटलेलंच आहे, निसर्गात जर एक दाणा पेरल्यानंतर ती 1000 दाणे देतात. निसर्गाने कधीच आपल्याकडे मागणी केली नाही. निसर्ग आपल्याला हवा देतो, पाणी देतो. निसर्ग जीवन जगण्यासाठी तो फळावळ देतो. कधीच आपल्याकडून अपेक्षा करत नाही. जर आपण निसर्गाच्या सोबतीला राहिलो तर निसर्ग आपल्याला मदत करतो. आज आपण त्यांच्या घरी जे आलेलो आहोत, निसर्गाला सहाय्य करणारी, निसर्गाला मदत करणारी, ती जीवन जगणारी माणसं, तिला म्हणतात धम्म जीवन जगणारी माणसं. धम्म हा माणसाला जीवन जगण्याचा मार्ग आहे. या मार्गावर जो जो माणूस येईल त्याचं कल्याण आहे. म्हणून कल्याणी कुटुंबांकडे, कल्याणी माणसांकडे, कल्याणी उदाहरण देणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारताला प्रबुद्ध बनवायचं. प्रबुद्ध भारत बनवणे म्हणजे विज्ञाननिष्ठ भारत बनवणे, विज्ञानवादी बनवणे. म्हणून सातत्याने धम्म तत्वांची चर्चा होत राहणे, धम्म तत्व घराघरात पोहोचवणे, धम्म जीवन जगण्यासाठी किती महत्वाचं ते सांगणे. म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि दीक्षा देताना सांगितलं की धर्माची ग्लानी कशी होते. त्याला त्यांनी 3 कारण सांगितली. एक, धर्म जर त्याचं मूळच हा कच्चा असेल तर त्या कच्च्या मूळ असलेल्या धर्माची कधी काही संगोपन केलं तो कालिक असतो आणि तो नष्ट होऊन जातो. दुसरं सांगितलं, दुसरं कारण, जर त्या धर्माचे प्रचारक चांगले बुद्धिमान नसेल आणि बुद्धिमान प्रचारक नसल्यामुळे त्या धम्माबद्दल, त्या धर्माबद्दल अभ्यास करून ते लोकांची समस्या मिटवत नसेल तर तो धर्म सुद्धा रसातळाला जातो. तिसरा कारण सांगितलं, जे बुद्धिमान लोक आहेत त्याची जबाबदारी आहे की या तत्वज्ञानाला लोकांपर्यंत पोहोचवणे. नाहीतर सामान्य लोक, प्राकृतिक लोक देवळात जातील आणि आपली बुद्धी त्या ठिकाणी गहाण ठेवतील आणि गहाण ठेवल्यामुळे तो सुद्धा धर्म रसातळाला जातोय. म्हणून आदर्श जीवन जगण्याचा मार्ग जर आपल्याला शोधायचा असेल तर समाजामध्ये चांगली बुद्धिमान माणसं निर्माण करणे आणि बुद्धिमान माणसं निर्माण केल्यानंतर त्या समाजाला कोणत्या दिशेने न्यायचं ते ठरवू शकतात. म्हणून 38 महामंगल सूत्रांमध्ये सांगितलं, सातत्याने तुम्ही बुद्धिमानाच्या संगतीत राहा, मूर्खाची संगत करू नये. मूर्ख माणूस हा हपापलेला असतो. मूर्खांमुळे या जागी समाजांमध्ये, कुटुंबांमध्ये जी काही घटना आपल्याला दिसतं या मूर्ख माणसामुळे दिसतात. कारण मूर्ख माणसाची तृप्ती कधीच होत नाही. त्याची कोणती तृप्ती जी आहे, एकदा काय झालं, एका गावांमध्ये एक मोठा मनुष्य अहंकार माजवत होता. अहंकार वाजल्यामुळे आमच्या म्हाताऱ्या आई म्हणायच्या, तो माणूस माजलाय, तो पाप भरेल, पाप भरेल. पाप 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 हा शब्द त्या राजांकडे गेला. राजांना वाटलं की पाप नावाचा कोणता तरी व्यक्ती आहे आणि तो आपल्या राज्यांमध्ये धुमाकूळ घालतोय. मग अशा धुमाकूळ घालणाऱ्या राजाला, या पापाला आपण शोध घेतला पाहिजे. म्हणून गावातील आपल्या प्रजेला बोलावलं आणि प्रजेला उभं केलं. उभं केल्यानंतर एकेकाला विचारतात की तुम्ही पापाला ओळखता का? तेव्हा तो म्हणते की महाराज मी ओळखत नाही. दुसऱ्याला विचारलं, तिसऱ्याला विचारलं, कोणी सांगायला तयार नाही की मी पापाला ओळखत नाही म्हणून. मग राजा म्हणाला, हो लेखाजेखा कोणाकडे असते म्हणे. कारण राजा असल्यामुळे राजाला काही गोष्ट माहीतच नसतात. तेव्हा त्यांना सांगितलं, हा लेखाजेखा हे पुरोहिताकडे आहे, पुरोहिताला बोलवा. त्या राजाने पुरोहिताला बोलवलं. मला सांगा, हा लेखाजोखा तुमच्याकडे असतो? हो महाराज, माझ्याचकडे असतो. मला सांगा की पापाच्या बापाचं नाव काय आहे?
मग तो आपला बस्ता घेऊन आला आणि बापाचं नाव तो शोधत बसला. एक पन्ना काढतो, दोन पन्ने काढतो, सातत्याने राजाला त्याला उत्तर द्यायचं असतं. राजाने ओळखलं हे झामल करत आहे, त्याला आपण वेळ दिला पाहिजे. राजाने त्याला सांगितलं की तुम्हाला मी 1 महिन्याची वेळ देतो. 1 महिन्यात तुम्ही मला या बापाचं नाव सांगा. तो 1 महिन्याची अवधी असल्यामुळे त्या चिंतेत होता. जर तुम्ही बापाचं नाव नाही सांगितलं तर तुमचा पुरोहित पद तुमच्याकडून हिसकावले जातील, तुम्हाला भिकाऱ्याचे कपडे घालावे लागेल आणि प्रजेकडे जाऊन भीक मागावं लागेल. चिंतेत पडला की एवढं मोठं पद जर मी या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर माझ्यावर अशी अवगती येईल. म्हणून तो सातत्याने इकडे जा, कुणाकडे जाय, ह्या पुस्तकात पहा, त्या पुस्तकात पहा, कुठेच काही त्याला सापडलं नाही. त्या गावांमध्ये एक महिला होती. त्या महिलेला हा नेहमी तिरस्कार करायचा. ही अनैतिक काम करणारी महिला आहे, हिची सावली नको, छी 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 छी, अशा प्रकारचा पुरोहित सातत्याने त्या महिलेची हेटाळणी करायचा. आता काय करावं? सर्वांच्या घरी गेलो, कोणी माझी प्रश्नाची उत्तर द्यायला तयार नाही. बघा, तिच्या घरी जावं. अचानक तिच्या घरी गेल्याबरोबर ती अचंब्यात पडली. ती म्हणाली, पुरोहित, आप मेरे घर पे? हाँ यशोदा, मैं जा रहा था तो लगे चलो भाई यशोदा के घर से चले जाए. ती यशोदा म्हणाली, तुम्ही असे काही येणार नाही, काहीतरी कारण असेलच, सांगा ना. तर यशोदा, तुला सांगू का, माझ्याकडे मोठी समस्या आहे. तुला या बापाचं नाव माहित आहे का? तेव्हा ती म्हणाली, हो, मी चुटकी सांगतो म्हणे. अरे, ज्या नावासाठी शोध घेण्यासाठी मी किती फिरत आहो, आणि ही महिला, ज्या महिलेची मला सावली चालत नाही, आणि ती म्हणते की मी चुटकीत बतवतो, तर काय करावं लागेल? काही नाही म्हणे, 2 किलो रसगुल्ले घेऊन या. 2 किलो रसगुल्ले, ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. किती वाजता येऊ? तर सकाळी तुम्ही 10 वाजता या. दुसऱ्या दिवशी याला रात्री आनंद होता की कारण 30 तारीख नंतर 31 तारीख राजाला मला उत्तर द्यायचं आहे. म्हणून तो पेटारा घेऊन आला, रसगुल्ल्याचा मोठा पेटारा घेऊन आला आणि 9 वाजताच्या ठिकाणी, 10 वाजताच्या ठिकाणी 9 वाजता त्याच्या घरी पोहोचला. यशोदा भांडे घासत होती. आल्याबरोबर त्यांनी बघितलं की पुरोहित आप आगे? हा, बसा म्हणे. पुरोहित बसला. ती भांडे धुत होती. तिने भांडे धुतले आणि ठेवले. ठेवल्यानंतर ती येऊन त्याच्या समोर बसली. पुरोहित, मेरी और कुछ अटी है. काय आणखी अटी आहे तुझी? हे रसगुल्ले तुम्ही मला खाऊ घाला. त्या रसगुल्ल्याचा रस जो जमिनीवर पडेल ते तुम्हाला चाटावं लागेल. तो पुरोहित अचंब्यात पडला. अरे, ज्या बाईची मला सावली चालत नाही आणि ती बाई म्हणते की रसगुल्ले तुम्हाला खायला दे, तो रसगुल्लेचा रस जमिनीवर पडेल आणि मला चाटावं लागेल. नाही, हे शक्य नाही. माणसाला 2 मन असतात, एक करू का नको, जाऊ का नको जाऊ. अशा प्रकारे त्याचे 2 मन त्याला अचंब्यात पाडले. एक पण म्हणायला लागला, तर कोण आहे, दोघंच ना, चाटलं तर काय फरक पडतो. त्याच्या दुसऱ्या म्हणे त्याला समजवलं की बा, आज जर तू नाही चाटलं तर तुझा पद जाईल, आणि तुझं पद केल्यानंतर तुझ्या हातांमध्ये कटोरा येईल. एवढा मोठा पुरोहित, राजानंतर दुसरा नंबर असलेला माणूस, आणि तुम्ही जर हे नाही केलं तर काय होईल? तर एका मनाने त्याला सांगितलं की चाटून घे. चाटणाऱ्या मनाला त्यांनी प्रवृत्त केलं आणि तयार झाला. ती एक रसगुल्ले द्यायची, हळूहळू रस खाली. मग पहिल्या रसगुल्ल्याचं चाटलं रस, दुसऱ्याचं, तिसऱ्याचं, 5 रसगुल्ले झाले. तेव्हा तो म्हणतो, ती म्हणते, त्याला तो म्हणतो की आतापर्यंत तू सांगितलं नाही यशोदा, मला सांग ना त्याचं बापाचं नाव काय. तेव्हा यशोदा म्हणते, तुम्ही जे चाटत आहात ना म्हणे, तेच त्याच्या बापाचं नाव आहे. काहून चाटता? कारण लालच, तृष्णेबाई माणूस हा काही चाटायलाही तयार आहे. म्हणजे तृष्णा जर तुम्हाला मुक्त करायची असेल, बापाचं नाव काय? तृष्णा आहे.
तुमची लालच, हाव, हे पाहिजे, ते पाहिजे, गाडी पाहिजे, माडी पाहिजे, साडी पाहिजे, बंगला पाहिजे. घरात एका बाईला 5 साडी आहे, 10 20 20 25 25 साड्या, घरात सर्व साड्या पडतात, पुन्हा आणखी पाहिजे. हे काय? हे कशाचं प्रतीक आहे? तुमची लालच कधी समवणार नाही. म्हणून बुद्धाने म्हटलं तुमच्या गरजा सीमित असल्या पाहिजे. तुमच्या गरजा किती असल्या पाहिजे? सीमित असल्या पाहिजे. म्हणून तुमची संगत सुद्धा सीमित चांगल्या माणसाची असली पाहिजे. कारण जर एक साडी घेतली तर माझ्या अगबाई मला 2 साड्या दिल्या, 3 साड्या दिल्या, 4 साड्या दिल्या, एवढ्या साड्याच्या आपण एकत्र आणून जर त्या ठिकाणी ज्या महिला खरोखर त्यांना कपडे नाहीत त्याच्या ठिकाणी आपण देऊ शकतो, वाटू शकतो. परंतु आपली अलमारी फुल भरल्यानंतर दुसरी अलमारी भरेल एवढी पुन्हा पाहिजे. म्हणजे याला म्हणतात, म्हणून धम्म जीवन जगणारी माणसं सोबतीला हवी. 38 महामंगल सूत्रांमध्ये बुद्धांनी म्हटलं तुमची संगत कशी आहे त्याचा प्रभाव तुमच्यावर पडतोय. जर देणारी माणसं असेल तर देण्याची प्रक्रिया आहे, घेणारी माणसं असेल तर घेण्याची प्रक्रिया आहे. म्हणून निसर्गात म्हणतात की तुम्हाला देण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. सांगितलं तुम्हाला, बुद्धांनी सांगितलं तुमच्या गरजा सीमित ठेवा. जर गरजा सीमित ठेवल्यानंतर त्याचा अतिरेक होतो आणि अतिरेक झाल्यानंतर सांगितलं तुम्हाला की जर तुमची जेवण करत असताना तुम्ही 5 पोळी खात असाल तर 4.5 पोळी खा. जास्तीत जास्त 5 खा, पण 6वी खाऊ नका. 6वी पोळी खाल्ल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो? तुमच्या पोटाचा साईज वाढतो. पोटाचा साईज वाढल्याबरोबर पोटाला दुखापत सुरू होते. दुखापत सुरू झाली पुन्हा पोट मागणी करतो, कारण त्याला 1 पोळी जास्ती खायची सवय लागून जातं. तुम्हाला 1 पोळी खायची सवय लागली, 2 पोळी, 3 पोळी, तो वाढतच जाते. त्याचा ढेरी एवढी वाढून जाते त्याला चालणं शक्य नसते. मग एक वेळ त्याला ती सवय लागली तर तो सवयीला मजबूर होतो. मनसुख म्हणून म्हणतात हे विचारांना काय एवढी खतपाणी घालतो आपण? बाबासाहेब बुद्धांनी आपल्याला काय दिलं? विचार दिला. म्हणून माणसाला विचारावर लक्ष केंद्रित केलं, त्या विचारांचे शब्द बनतात. शब्दावर लक्ष केंद्रित केलं ते तुमच्या कृतीत उतरतात. आणि कृतीला जर तुम्ही सातत्याने संगोपन केलं तर तुम्हाला सवयी लागतात. आणि तुमच्या सवयीमुळे तुमचा भविष्य घडतोय. समाजाला मोठमोठी माणसं ही चांगल्या सवयीने मिळालेली आहे. म्हणून तुम्हाला विचाराची क्रांती होणं गरजेचं आहे. क्रांतिकारी विचार अत्यंत येणं गरजेचं आहे. बाबासाहेब बुद्धांना आज आपण या ठिकाणी याचे फुलार्पित केलं. बाबासाहेबांना बुद्धांना आपण पाहिलंच नाहीये, नाव ऐकले तरी परंतु त्यांचा गुणगौरव करायला लागलो, त्यांच्या समोर नतमस्तक व्हायला लागलो. त्यांनी असं काय दिलं आम्हाला? त्यांनी आम्हाला विचार दिला. म्हणजे विचार जर दिला, विचाराचं जर तुम्ही संगोपन केलं तर तुमच्या जीवनाला कलाटणी मिळतं. एक माणूस जन्माला येतो आणि आयुष्याची पुंजी देऊन जातो, आयुष्यभर नाव राहील असं कृत्य करून जातो. आणि काही माणसं अडोशी ओळखत नाही, पडोशी ओळखत नाही, कुत्र्या मांजरासारखे कुठे मेलं कोणी ओळखत नाही. ते सर्व सांगितलं की तुम्हाला तुमचं कृत्य तुम्हालाच करायचं, तुम्हालाच घडायचं. मिळालेल्या आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येतं. कोणी सांगाव की एवढे दिवस मी चांगले काम नाही केले. अंगुलीमानाचं उदाहरण आपल्याकडे. बुद्धाच्या मार्गाने आलेली जी डाकू, गुंडे, लुचाड, लबाड माणसं, परंतु त्या मार्गी आल्यानंतर किती मोठी आज अंगुलीमानाचं नाव आपण घेतो. कितीतरी डाकू, दरोडेखोर होऊन गेली, पण आपण त्यांचं नाव का घेतो? की त्यांनी बुद्धाचा मार्ग शिकला. बुद्धाचा मार्ग म्हणजे त्या बुद्धीचा मार्ग, जी बुद्धी तुमच्या कल्याणासाठी, इतरांच्या कल्याणासाठी. म्हणून ती बुद्धी तुम्हाला विकसित करायची आहे. बुद्धांनी काही आग्रह केला नाही की या बुद्धीचा वापर तुम्ही केलाच पाहिजे. तुम्हाला जर वाटत असेल या बुद्धीच्या मार्गावर गेल्यानंतर माझा कल्याण आहे, माझ्या कुटुंबाचं कल्याण आहे, माझ्या समाजाचं कल्याण आहे, तर ही बुद्धीचा वापर मी केला पाहिजे. आणि ती बुद्धी इतरांना देण्यासाठी, इतरांसाठी मी प्रवृत्त केलं पाहिजे. म्हणून आपल्याला सांगितलं की या समाजाला चांगली माणसं घडवायची असेल तर बुद्ध मार्गी येणं गरजेचं आहे. बुद्ध तत्वज्ञान जाणणे गरजेचं आहे. कारण नाही तर आमच्या डोक्यावर 33 कोटी देव ठेवलेली आहेत, काहीच करावं लागत नाही. त्या देवळात जा, एक फुल अर्पित करून टाका,
तुमचं कल्याण होऊन जाईल. जर कल्याण तिथे नाही झालं तर पुढची बाकीची देवपूजा आहेच. वर्तकल्प सातत्य करत राहा. म्हणून तुम्हाला वांग सांगितलं की आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत. शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे शेती कशी करायची आपल्याला माहित आहे. उन्हाळ्यामध्ये शेती हा शेतीचा काम करतोय कारण तेवढा फुरसतीचा दिवस असतो. नांगरण, वखरण, डवरण, साफसुथरी, त्या शेतीला साफसुथरी करून टाकतो. कशासाठी? की जून महिना येईल, त्या जून महिन्यामध्ये पाणी येईल आणि पाणी आल्यानंतर माझ्या शेतातून काहीतरी पीक निघेल आणि तो पीक मला वर्षभराचा खाण्यासाठी आणि काही पैसा म्हणून माझ्याकडे माझ्या कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी मिळेल, यासाठी त्या आशेवर तो त्या शेतीची मशागत करतोय. एका शेतकऱ्याने काय केलं? शेतीची मशागत केली. मशागत केल्यानंतर त्या शेतीत बी टाकायचं म्हणून तो बी पण घेऊन आला आणि जून महिन्याचं मृग नक्षत्र सुरू झालं आणि पाणी आलं. पाणी आल्यानंतर या शेतकऱ्यांनी काय केलं? त्या शेतामध्ये बी टाकलंच नाही. त्या शेतातून पाणी येऊन गेलं. पाणी आल्यानं शेती ही मखमली झाली होती, पाण्याची वाट पाहत होती. तर त्या शेतातून काय उगवेल? गवत उगवेल. गवताची पेरणी केली का? नाही केली. तसंच तुमच्या डोक्याला तुम्ही शांत शुभ्र निर्माण केलं. जर त्या डोक्यांमध्ये जर चांगली बाब तुम्ही टाकली नाही तर नको ती बाब येते, नकारात्मकता येते. ती नकारात्मकता एवढी येते की तुम्हाला काही सुचूत येत नाही. त्या गवताकडे जर तुम्ही पाठराखण केली, त्या गवताकडे जर तुम्ही पाहिलं नाही तर तो गवत वाढतच जातो एवढा खाली जातो की किती वरतून छाटलं तरी तो त्याची मुळं आतमध्ये जातात. म्हणून शेतकरी मोठा नांगर आणतो किंवा मोठ्या नांगर आणून ती मुळं काढण्याचा प्रयत्न करतो. तो सहज असतं. नकारात्मकता बाब जर आपल्या डोक्यात आली मग काय करावं काही सुचतच नाही. चला मग जा या ज्योतिषाकडे. तो ज्योतिष काय सांगेल? बाई तुझ्या मागे 7.5 लागली आहे. कोणी म्हणे तुझ्या मागे शनी लागलेला आहे. ने शनी 7.5 जर दूर करायचं असेल तर तुम्हाला या देवाला जाऊन हे अभिषेक करावा लागेल. तुला दही दूध टाकावं लागेल आणि दही दूध टाकल्यानंतर चालणार नाही. तेही केलं बाबा काहीच फरक पडत नाही. मग बकरं कापा. एक बकरं नाही, 2-2, 4-4, 5-5 बकरे कापा. आम्ही बंजारा तांड्यातली लोक शिकलेली आहेत तरी परंतु आता एक पोहरा देवी म्हणून एक आमचं मोठं स्थळ आहे. किती बकरे कापल्या जातात कारण देवच मागणी करतो. काय मागणी करतो? देव मला नोकरी मिळू दे, एखाद माझं पोरग होऊ दे, माझ्या पोरीचं लग्न जुळू दे, तुला मी काय करेल? बकरा कापेल. आता शिकलेली माणसं तिथे जाऊन जर बकरे कापत असेल तर अज्ञानी माणसाच्या डोक्यात काय येईल? हा शिकले मोठ्या शहरात राहतोय, याला काही कळत नाही का? याला कळते देव नावाची शक्ती आहे. ती शक्ती नकळत काही देते आणि ती शक्ती याला काहीतरी दिलं असेल म्हणूनच तो तिथपर्यंत आला. त्यामुळे ते दैववाद वाढतच जातो. त्या दैववादाला कुठे शेवटी काहीच मिळत नाही. तेवढं करून ती बाई निराश झाली, तो माणूस निराश झाला तर शेवटी काय म्हणतात? या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात मिळेल, तू आशेवर राहा. तो आशेवर राहतो काही चांगला जन्म मिळेल म्हणून सातत्याने तो आपलं काम राबवत असतो. परंतु कोणताही जन्म त्यांनी एखाद्याला विचारलं तू मागच्या वर्षी कोणत्या जन्मात होता, तोही सांगायला तयार नाही कारण त्याला जन्म माहीतच नाही. म्हणून पुढचा जन्म मिळतो की नाही हे त्याचं उत्तरच मिळत नाही. परंतु तो जर बुद्धाच्या वाणीत ऐकल्या गेला, बुद्धाला जर ऐकल्या गेलं तर बुद्धाच्या काळात त्याला कळेल की इथे कोणताही देव नाही, धर्म नाही, कर्म नाही, काही नाही. तू जन्माला आला, तुला जे काही करायचंय तुलाच करायचंय. एकदा काय झालं? तथागत बुद्धांचा संघ जात होता. जात असताना एक स्वीपर रस्ते झाडत होता. रस्ते झाडता तो झाडत असताना किती लोकांना तो हात जोडायचा, कोण त्याच्याकडे पाहत? तो स्वीपर. झाडूवाला माणूस जर किती काही बोलला तर कोणी त्याच्याकडे बघतं का? नाही बघत. तो झाडू मारणारा झाडू करता
काय झालं की एका ठिकाणी बुद्धाचा संघ केला, त्या बुद्धा देशना देत होते आणि देशना देत असताना हा थोडा उभा राहून देशना ऐकत बसला आणि देशनेमध्ये काय सांगितलं तथागतांनी, हा बुद्धाचा धम्म हा समंदर सारखा आहे, यामध्ये कोणी येऊ शकतं, कोणती नदी येऊ शकतं, ह्या सर्व नद्यांसाठी हा समंदर मोकळा आहे. असं म्हटल्यानंतर यांना बुद्धांची धम्मदेशना झाली. बुद्ध बसले होते. हा बुद्धांकडे गेला. बुद्ध महाराज, मला आता तुमची वाणी मी ऐकली. तुम्ही म्हणाले की या संघांमध्ये कोणालाही येता येतं, तर मी येऊ शकतो का? बुद्ध म्हणाले काही हरकत नाही, येऊ शकता तुम्ही. तो बुद्धांच्या संघांमध्ये आला. बुद्धांच्या संघांमध्ये आल्यानंतर 2 महिन्यांनी बुद्ध त्याला विचारतात, सुमित, म्हणते सुमित, तुम्हाला कसं वाटतं? तो म्हणतो, म्हणते, ज्यावेळेस मी त्या झाडूचं काम करायचं, मला जात नावाने स्वीपर म्हणून कोणी मला विचारायचं नाही, माझ्याकडे मी किती हात जोडायचं कोणी माझ्याकडे पाहायचं नाही. आज मी जेव्हा चिवर घालून जातो आहे, तर मोठी मोठी माणसं माझा आशीर्वाद घेण्यासाठी रस्त्याने उभे राहतात. मला वंदामी भंते म्हणतात. जी माणसं माझा नकार करणारी, मला दूर सारणारी माणसं आज मला या ठिकाणी हात जोडतात. किती उच्च कोटीचा बुद्धांचा विचार आहे. ज्या माणसाला रसातळाला असलेल्या माणसाला कोणी माणुसकी म्हणून त्याला वावाकी न देणारे, माणुसकीच्या रांगेत उभे न करणारे, त्या माणसाला तो बुद्धाच्या संघात येतो आणि तो सुमित, भंते सुमित बुद्धांचा अनुयायी होतो. आणि आज त्याचं नाव आपण या ठिकाणी घेत आहोत. असे स्वीपर किती असतील, असे झाडूवाले किती असतील, परंतु तो त्याच मार्गावर, त्याच ठिकाणी, त्याच दिशेत होता म्हणून त्याच्यात बदल झाला नाही. आपण तिथेच राहू, तिथेच बदलू, आपल्यात बदल होणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी 3 गोष्टी सांगितलं: समाजसेवा, समाज सुधारणा आणि समाज परिवर्तन. या समाजसेवा म्हणजे काय? समाजसेवा म्हणजे घर असलेल्या त्या घराला डागडुगी करणे. कुठे चिरा पडला असेल, कुठे काही लागलं असेल, ती डागडुगी करणे. समाजसेवा करणे म्हणजे डागडुगी करणे. महाराजच पोरग, पण तू महारकीत जपून ठेव, पण थोडस अशा प्रकारचे काम कर. त्यानंतर समाज सुधारणा म्हणजे त्या घरावर एखादा मजला चढवणे. तू महाराजचा पोरगा, तर कपडे फटके नको घालू, चांगले कपडे घालून राहत जा. तू महारकीतच राहा, पण कपडे कोणते घाल? चांगले कपडे. तू काही बदलू नको. आणि समाज परिवर्तन, समाज परिवर्तन म्हणजे त्यांनी पूर्ण घर पाडूनच टाकायचं आणि नवीन घर बांधायचं. बाबासाहेबांनी काय केलं? जुनं घर पाडून टाकलं, नवीन घर बनवलं. आता तुम्हाला कोणती रूम कशी पाहिजे तुम्ही ठरवा. बैठक रूम कुठे पाहिजे, डायनिंग टेबल कुठे ठेवायचं, झोपायचं कुठं, कुठे कशा प्रकारचं तुम्हाला जिना द्यायचं ते तुम्ही ठरवा. म्हणून तुम्हाला हा जिनावर चढणारा तुम्हाला मी मार्ग देतोय. म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्याला बौद्ध धम्माची काय दिली? दीक्षा दिली. दीक्षा दिली म्हणजे दिशा दिली. बाबा रे, तुम्ही या दिशेने जा. जो जो माणूस त्या दिशेने जाईल तो त्या मार्गावर पोहोचेल. आणि जो समाज, जी लोक त्या मार्गावर गेली, त्यांच्यामध्ये कल्याण झालं. आज आपण ज्यांच्या घडी आलो ते शेषरावजी चक्रपाणी खेड्यातली माणसं. आणि बाबासाहेबांच्या मार्गावर गेल्यानंतर रेल्वेमध्ये ते नोकरी लागले. त्यांच्या घरामध्ये 2 इंजिनियर आहेत, ज्यांच्याकडे शिक्षणाची कवडीची मोल नव्हती. शिक्षणासाठी तो दारोदारी फिरत होता. कधीच कोणाला शिक्षणाची दारे बंद असलेली त्या माणसाला बाबासाहेबांनी काय दिली? संधी दिली. या संधीचं त्यांनी सोनं केलं. बाबासाहेबांच्या आधी आमच्या बापाला, आमच्या आजोबाला, पंजोबाला कोणी संधी दिली होती का? नाही. त्याला म्हणाले की देव तुझा भला करन. बाबासाहेबांनी सांगितलं, हे देवाला फेका, आपण वाटच पाहतो. पिढ्यान पिढ्या गेल्या, तुमचा देव काही भला करणार नाही. तुमचा भला करण्याचा मी मार्ग देतो. म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला साधं सोपं मार्ग दिला. कोणता मार्ग दिला? 22 प्रतिज्ञा दिल्या. माझा समाज मोठा आहे.
22 प्रतिज्ञापैकी 8 प्रतिज्ञा नकाराला दिला. का बरं? कारण त्या प्रतिज्ञा आमच्या जीवनाला रसात तळाला पोहोचवणारी आहेत. आम्ही योगाला जातो, योगाला गेल्यानंतर आमच्या पहिला किती असतात? त्यामध्ये गुरु ब्रह्मा गुरु देव गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कुठचा गुरु, कसा गुरु, काय गुरु? अगं का म्हणता हे चालू आहे पिढीन पिढी. ते म्हणतात म्हणून मी म्हणतो, तुम भी गधे हम भी गधे, हे गधो का मेला, एक नाकवाला वो भी मेरा चेला. तू कशाला म्हणता? राहू दे ना, चालते चालू दे ना. म्हणजे ज्या गुरुनी कधीच काही आमच्यासाठी केलं नाही त्याची वावाकी करायची. हे सर्व काल्पनिक कथा आहे. आज भारतामध्ये काल्पनिक कथा सत्यात उतरवली आणि जे माणसं आपले विरोध करणार ती सत्तेत उतरली. म्हणून ती कल्पना त्या डोक्यात, म्हणून आम्ही ते मानणार नाही, त्या दिशेने जाणार नाही. तिच्या मनात यायला पाहिजे असा मुलगा मला जन्माला यावं, अशी मुलगी जन्माला यावं. जर अशी मुलगी मागत नाही, मुलगा मागत नाही, तर मग आपण कशासाठी ते करतो? ज्यांचं म्हणजे आपण म्हणजे मग जर माणसाच्या डोक्यावर एखाद्या जनावराचं डोकं लागते म्हणजे आपण त्यावर चिंतनच करायला नको. म्हणून आपण चिंतन केलं पाहिजे, हे खरोखर आहे का? स्वतः चिंतन केलं तुम्हाला कळेल, नाही तर काय होईल? ना चिंतन केलं तुम्हालाही कळणार नाही, ते त्या पिढीवर परिणाम होतो. तुमच्या येणाऱ्या तुमचा आज चुकलेला मार्ग उद्याच्या पिढीसाठी घातक आहे. म्हणून घरात शिकलेली आई घराला पुढे नेईल, शिकलेली आई समाजाला पुढे नेईल. म्हणून घरामध्ये शिकलेली आईची गरज आहे. ती कशी शिकलेली? कॉपी करून नाही, ती मेहनत करून शिकलेली पाहिजे. तशी शिकलेली आई असेल की मेहनत काय चीज असतं तर त्या पोराला कळलं की नाही, शिक्षणाचा फार मोठा भाग असतो त्याच्याकरता. तर त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो की हे आपल्याला परिवर्तित करायचं असेल तर आपण चिंतन केलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला 8 प्रतिज्ञा नाकारायला सांगितल्या. म्हणजे 22 पैकी 8 प्रतिज्ञा नकारायला सांगितल्या आणि 9 पासून जे 22 प्रतिज्ञा हे तुमच्या कल्याणाचा आहे. या कल्याणी मार्गावर तुम्ही जाऊन तुमचा कल्याण करू शकता अशा प्रकारे आपल्याला आश्वासन दिलं, ग्वाही दिली आणि त्या दिशेने आपण गेल्यामुळे आपली प्रगती झाली. आज इतरांना सांगता येतं की आमच्या लोकांचा जो झालेला बदल आहे या धम्म वाटेने झालेला आहे. कारण धम्म वाटेने जो समाज गेला, जे जातीची माणसं गेली त्यांची प्रगती झाली. कारण भारतीय संविधान सर्वांना दिलेलं आहे. भारतीय संविधानामध्ये 59 जाती आहेत. जर आपण एखाद्या एससी बद्दल बोललो तर, आणि एसटी तर पूर्णच्या पूर्ण तिकडेच आहे, बीजेटी तिकडेच आहे, ओबीसी तिकडेच आहे. फक्त एका जातीचा जर विचार केला तर ती जात बौद्ध धम्माच्या मार्गावर आली आणि त्यांच्या जीवनामध्ये अतोनात बदल झाला. अशी बदल करणारी माणसं आपण सर्व आहोत. म्हणून आपली जबाबदारी आहे की या समाजांमध्ये आमच्यासारखी माणसं निर्माण व्हावी, आमच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. कारण आमच्या सुधारणेमुळे, आमच्या वागण्यामुळे, आमच्या बोलण्यामुळे आम्हाला माणूस म्हणून समाजात एक प्रतिष्ठा मिळवल्या जाते. ही प्रतिष्ठा देण्याचं काम बुद्धाचा धम्म करतो आहे. म्हणून या मार्गावर आपल्याला येणं गरजेचे आहे. म्हणून आपण सातत्याने ह्या रॅलीचं आयोजन करतोय. प्रत्येकाच्या घरी आपण गेलो पाहिजे. आज आपण या घरी आलो त्यामुळे घर माहीत झालं. जी तो सारी देव भरली असती तर आपण म्हटलं तर बाबा कोणाच्या घरी आलो, म्हणजे तुम्हाला ते घर पण सांगते कोणाच्या घरी गेल्यावर. कारण घर पाहिल्यानंतर, कारण आमच्या घरातली जी देवधर्माची फोटो सारी गेली तिथं कोणाची आली? महामानवाची आली. जे बुद्ध माणूस आहे त्याच्या घरी महामानवाची प्रतिमा आहे. त्याच्याकडे शाहू आहे, कबीर आहे, त्याच्यामुळे ज्योतिबा आहे, त्यांच्यामुळे बुद्ध आहेत, आपला सम्राट अशोक आहेत. हे सर्व महामानव त्यांच्या भिंतीवर आहेत. नाहीतर त्याच्यामध्ये ही देवी, तो देवी, तो देवता, हे देवता, ते देवता, सारे घरं भरलेली असतील. माझ्या बाजूला एक माणूस राहतो, तो हमालीचं काम करतो. त्याच्या घरी गेलो की एवढे देव भरली पूर्ण दिसलं मला. मी म्हटलं कशी काय सर, हे देवाचीच करणी आहे म्हणे, माझी एवढी बिल्डिंग झाली. मग मुलं काय करतात? मुलांसुद्धा शिक्षणामध्ये काही, त्याचे मुलं काहीच करत नाही, मुलंही तसेच राहतात. म्हणून अशा प्रकारच्या त्या हे करणाऱ्या कुटुंबांकडे धम्म जीवन जगणारी माणसं असावी. तुम्ही आज जगल्या, तुमच्या पिढी जाणार आहे. आजची तुमची चूक उद्याला भरणी करेल. म्हणून अशा प्रकारचे आपण कृत्य करून आपल्या याला पुढे न्यावं. म्हणून वंदनीय बनतेना विनंती करतो की अशा कार्यक्रमात येऊन शोभा वाढवावी.
तुमच्या आण्यामुळे सुगंध भरतो. उदबत्ती लावल्यानंतर उदबत्ती जरी तिला सुगंध दिला, जाळल्याबरोबर तिला सुगंध पसरतो. तुम्ही आल्यामुळे का म्हणतात ती सुगंध एका दिशेने जाईल. तुम्ही शीलवान आहात, चरित्रवान, गुणवान, आमची गुरु आहात, म्हणून आपण तुम्ही मार्गदर्शक आहात. त्यामुळे यामध्ये आपण आम्हाला आशीर्वाद तरी द्यावा, दिशा नसेल तरी ही विनंती करतो. कारण लोक सर्व धम्माकडे आले, धम्म तुमच्यामुळे आहेत, धम्माचे तुम्ही गुरु आहात. आपण एवढे शिकलेली माणसं, अभ्यास चिंतन केलेली माणसं, आणि त्यामुळे आपण एकत्र येऊन एका धम्माला पुढे नेण्याचं काम करतो. कारण बाबासाहेबांना प्रबुद्ध भारत बनवायचं आहे, विज्ञानवादी भारत बनवायचं आहे. तरी एक लक्षात सर्वांनी ठेवा, 2 तास धम्मासाठी तुम्ही दिले पाहिजे. किती काम असू द्या, धम्म तुम्हाला मदत करेल, आरोग्यासाठी मदत करेल, कुटुंबासाठी मदत करेल, तुम्हाला आर्थिकतेमध्ये मदत करेल. लक्षात ठेवा, जो धम्माच्या दिशेने जातो त्याच्या कुटुंबात त्याला मदतच मिळते. तो निसर्ग कुठून येतो? जर तुम्ही निसर्गाला मदत केली नाही तर पडणारा पंख पटकन तुमच्या अंगावरच पडते. बघा त्याची त्याचं हे स्ट्रॅटेजी आहे. रस्त्याने जाताना काही न भलता आपल्याला मारून देतून पडून जातात. काय झालं, माझा ऍक्सिडेंट झाला म्हणते. कसं काय झालं, एवढा खर्च कसा लागला? त्यामुळे हे सर्व धम्म जीवन जगणाऱ्या मार्गी असलेल्या माणसाला हे तत्वज्ञान समजतं. म्हणून आपण या तत्वज्ञानाला संगोपन करू, घराघरात पोहोचू. घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वांची जबाबदारी आहे. म्हणून आज आपण ज्यांच्याकडे आलो त्यांना मी विनंती करतो की चक्रपाणी कुटुंबातील मंडळीने आपला परिचय द्यावा, ही सर्वांना विनंती करतो. सर्वांनी यावं. तर मी त्यांना सप्रेम जयभीम, धन्यवाद आणि साधुवाद. तर हे जो माझ्या घरी धम्म आलेला आहे माझ्या घरी, तर ह्या माझ्या मुळातूनच कुटुंबातून आलेला आहे, माझ्या आई वडिलाच्या घरूनच आलेला आहे. आम्ही जेव्हा काटोलला होतो त्यावेळेस आमची पुरा मातीचं घर होतं आमचं. आई भंते तेव्हा वॉशिंग मशीन नव्हत्या, तर आमची आईने चिवर धुतले भंतीजीचे. हा, ते त्यावेळेस आम्ही लहान होतो तेव्हा त्या काळात फक्त माझा मोठा भाऊच नोकरच होता, आम्ही 4 खाली होतो. तर तेव्हा त्या काळात आम्हाला सरकारी नोकरी लागले 4 भाऊ 5 भाऊ. आणि आता 2 हयात नाही, 3 आम्ही भाऊ सध्या. आता एक मुंबईला आहे, एक शिक्षक आहे काटोलला आणि मी आहे. तर धम्म आमच्या मुळातूनच आमच्या कुटुंबात जुळलेला आहे. तर तेच मी म्हणतो, ते काऊन जुळला तर आम्हाला त्याची गोड आहे आणि जिज्ञासा आहे. बुद्ध धम्म म्हणजे बुद्धाची वाणी, चित्त, करुणा, शांती, संयम आणि ज्या या गोष्टी आहे पंचशील आणि 22 प्रतिज्ञा, याच्यातून हे आहे. अजून त्याचं एकही पालन केलं तर ते आपल्याला धम्माकडे वळेल, आपल्या कुटुंबाचं भलं होईल, हे मी म्हणून राहिलो. आणि मला सांगायची गोष्ट ते आपल्या राठोड सरांनी जे सांगितलं त्याच्यात मला ते सर्व गोष्टी पटल्या आणि तुम्हालाही पटल्या असेल हे मी ते व्यक्त करतो. तर मी बुद्धाच्या काळातली एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मी आताही मी रोज विहारात जातो शिवशक्ती नगरच्या आणि वंदना घेतो. मला वेगवेगळा मी गेलो नाही तर मला चांगलं वाटत नाही. तिथे मी सर्वप्रथम मी तिथे जातो, मग नंतर महिला मंडळी येते. पुरुष वर्ग कमी येते पण महिला मंडळ जास्त येते. तर मी बुद्ध काळातली एक गोष्ट सांगतो तुम्हाला. अजाशत्रू एक होता राजा. तर लक्ष्मी आणि हे आपले त्यांच्या जे पाण्याच्या बाबतीत हे होतं, चालू होतं आपलं शांती. तर त्यांनी ते बुद्धिमान लोक गेले तिथे तथागताकडे. तर लक्ष्मी म्हणत होते कारण हे पाण्याची समस्या, आम्ही दुष्काळ पडला आहे, सर्व काही आहे, असं काय होईल. तर भगवंत म्हणत होते संघाचं बल किती आहे, संघ लोक बुद्धिमान लोक किती जोडतात विहारात, किती काय करतात. तर हे संघाचं महत्व पडलं. तथागताला म्हटलं भगवान हे तर पुष्कळ लोक येतात, सर्व काही करतात इथे, तर त्यांचं भलंच होईल, मंगलच होईल. पण तुझा दुष्काळ पडत होता, तिथं पाण्याचा वर्षाव झाला आणि तिथे लोक सुख समाधानी राहू लागले.
हे मला तुम्हाला सांगायचं आहे. संघाचं बल एवढं महत्वाचं राहते. तर अशा काही गोष्टी आहे. तर आता राठोड साहेबांनी जे सांगितलं तेच ठीकच आहे. आता मी जास्त काही बोलू शकत नाही. नमो बुद्धाय जय हिंद. माझं नाव सुशील चक्रपाणी आहे. मी प्रोजेक्ट इंजिनियर आहे सिव्हिल. LMCचे वर्क करतो, सिमेंट रोड वगैरे, आणि काटोलचे प्रॉपर आहे. आणि राठोड साहेबांनी जे उपक्रम चालू केला धम्म आपल्या दारी, तो अतिशय छान आहे. आणि त्यामुळे काय आहे की लोक मिळतात एका दुसऱ्याला, आणि खूप चांगला उपक्रम आहे. नमो बुद्धाय जय हिंद. माझे नाव ज्योती चक्रपाणी आहे आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलीचं लग्न झालेलं आहे आणि 2 मुलं, एक मुलगा NMC मध्ये आहे आणि मुलगा तो पण मेकॅनिकल इंजिनियर झाला आहे. तो आपली नोकरीची करत आहे. सर्वांनी हात जोडायचा. आपण सर्व धम्मपालन प्रार्थना घेऊ. सब पापस अकरणं कुशल उपसंपदा सजीत परियोदपनं एकं बुद्धाय शासनं धम्मं चरे सुचरितं नतं कुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परम् न तावता धम्मधरो यावता बहुभासति कोच कंपि सुत्मानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति कोच धम्मं गच्छति नाति मे शरणं हरियं बुद्धो मे शरणं वरम् एकेन सज्जवज्रेण होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणं हरियं धम्मो मे शरणं वरम् एकेन सज्जवज्रेण होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणं हरियं संघो मे शरणं वरम् एकेन सज्जवज्रेण होतु मे जयमङ्गलम् साधु साधु. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय.